विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते. PBS स्पोर्ट्स क्लब अप्पर बिबेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात सरळ सरळ आपल्याला पाहायला मिळेल पुणे विरुद्ध मुंबई ही शेवटची लढत आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो संघ विजयी होणार आहे तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं NB अर्थात निलेशदादा भिंताडे धनकवडी स्पोर्ट फाउंडेशन संघाने सेमीफायनलमध्ये मजर मारली आहे. दुसऱ्या दिवशीची क्वार्टर फायनल अजून बाकी आहे. तिसऱ्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पैलवान नितीन भाऊ वाडेकर आणि पैलवान कैलास भाऊ निखाडे यांच्या मालकीच्या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. तर आजच्या दिवसामध्ये चौथ्या दिवसातला शेवटचा सामना जो आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून आपल्या बरोबर जोडले गेले होते ज्यांनी स्वतःच्या मेहनतीवर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आवाजाची जादू सोडली. मीरा भाईंदरचा एक गोड आवाज मनीषजी पाटील सर आपल्याबरोबर जोडले होते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय गेले 2-3 वर्षापासून लेट्स प्लेचा इशारा पंचांचा येताना पाहायला मिळतोय. गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा हापूस आंबा जेवढा गोड आहे ना तेवढ्याच गोड आवाज रत्नागिरीचा गोपी जाधव सर देखील आपल्याबरोबर जुळले होते. आणि हा शेवटचा सामना पंचांचा इशारा लेट्स प्ले. मुंबईचा एक अनुभवी गोलंदाज गिरीश खोचरेकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय धनंजय डावखुरे हाताचा बॅटन आणि स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय आकाश काळे. महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. गिरीश कोचरेकर या अनुभवाला पुन्हा एकदा वापरलं जाते. आकाश काळे मागच्या सामन्यात चांगला खेळ देताना पाहायला मिळाला. धनंजय कांबळे तितका चांगला खेळ इनसाइड आउट. आकाश काळेचा टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार येतोय. हा पहिला चौकार या डावातला. चौकार खूप महत्वाच्या क्षणाला आलेला आहे. विक्रोळीयन समोर खेळताना आता PBS बिबेवाडी बैठक खेळायचा होता. आकाश काळेला गिरीश कोचरेकर यांनी त्यांचा स्टान्स ओळखला आणि त्याचमुळे हा कटरचा बादशाह आहे गिरीश कोचरेकर ज्याच्या वतीने आतापर्यंत 2 डॉट 1 चौकार खर्च झालाय. सर अनुभव विरुद्ध उदयनमुख खेळाडू ही अशी लढत आपल्याला पाहायला मिळते कारण गिरीश खोचरेकर यांच्याकडे अनुभव आहे. आकाश यांच्याकडे देखील आहे पण थोडासा कमी अनुभव आहे. वयाच्या हिशोबाने जर बघितलं तर यावेळेस मात्र सुंदर फटका खेळला होता. त्यावर 1 धाव देऊन जाणार आहे आणि या एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. रोहित यांनी एकाच ऍक्शन मध्ये बघा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. लेट कट खेळली होती एकाच ऍक्शन मध्ये. काय वेगानं थ्रो केला. मंगेशच्या रीचच्या पलीकडे हा बॉल होता पण सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना ते भान रोहितचं या अगोदर पाहायला मिळालं. प्रोजेक्टेड स्कोर ही चर्चा तर आता करून चालणार नाही पण सुरुवात खूप चांगली राहिलेली आहे विक्रोळियन्स 11 या संघाची. आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर्ड केलेले आहेत गिरीशने आणि धावफलकावर धावा आहेत बिनबाद 5. PBS बिबेवाडी. नक्कीच सर यावेळेस मात्र थोडासा उसळता चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी मात्र नक्कीच दंडित केलंय त्या चेंडूला. व्हाईट बॉल जो नक्कीच घोषित केलाय 1 फॉर दी ओव्हर. ही ऑर्डनिंग देखील गिरीश खोचरेकर यांना मिळाली. खूप उसळता चेंडू होता. खांद्याचा जास्त वापर करण्यात आला त्यामुळं चेंडू व्हाईट बॉलची घोषणा करण्यात आली आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल गिरीश खोचरेकर यांचा. बॅटर धनंजय आपण पाहतोय डावखुरे हाताचा. यावेळेस क्रॉस बॅटेड पॉवर प्ले मध्ये अशाच खाली क्षेत्राचा शोध घ्यायचा असतो. तो शोध गेला खेचलाय पहिल्याच बॉलवर चौकार. थँक्यू DJ. जबरदस्त असं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. धनंजय यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आला. या हंगामामध्ये हा बॅटर देखील आपलं नाव प्रसिद्ध करताना पाहायला मिळतोय कारण तो सिद्ध करतोय स्वतःला त्यामुळं तो संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होतोय. धनंजय चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गिरीश दरम्यान व्हाईट बॉल बघा. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्या ज्या दुचाकी पार्क केलेल्या आहेत कृपया त्या दुचाकी बाजूला करा. मुख्य पाहुण्यांना येण्यासाठी त्रास होतोय कारण या ठिकाणी बिलकुल रस्ता नाही आहे. तर ज्या ज्या आमच्या खेळाडूंनी प्रेक्षकांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ किंवा मंचाच्या एंट्री जवळ बाईक पार्क केलेल्या आहेत कृपया आपण त्या बाईक बाजूला करायच्यात. प्लेस केलाय बॉलला. ओ गिरीश कोचरेकर कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खेळत असताना या गोष्टीची चाचपणी करायला हवी
कारण शूज हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे कुठल्याही गोलंदाजासाठी आणि त्या ठिकाणी गिरीश सरकलेत. दुखापत गंभीर नसावी हीच अपेक्षा. पाणी हवंय का? काय फर्स्ट एड किट हवंय? नको. ओके डन. पुन्हा एकदा स्लो मोशनमध्ये आपण पाहतोय ही जी जिद्द आहे, एकही धाव आपल्या वतीनं खर्च झाली नाही पाहिजे, ती जिद्द पाहायला मिळाली. गिरीशचं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर स्थिती चांगली आहे. एकही विकेट न गमावता PVS स्पोर्ट्स बिडवेवाडी पोहोचतोय 12 वर. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सर पाहायचं झालं तर दोन्ही संघांच्या दृष्टीने चांगलं, जे बॅटिंग करणारा संघ आहे त्यांच्या दृष्टीने चांगलं आहे की पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा बनवल्या. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ जर पाहायचं झालं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा म्हणजे काही जास्त नाहीये, ते देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघ ही चांगली लढत खेळत आहेत, कारण सकाळच्या सत्रामधून ज्यांचा खेळ अतिशय चांगला झालाय ना, ते दोन संघ आता शेवटच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सर्वोत्तम प्रत्येकाला व्हायचंय, बेस्ट सर्वांना द्यायचंय, पण सर्वांकडून मिळेलच असं नाहीये. तरी प्रयत्न करतायत प्रत्येक खेळाडू. यावेळेस बघा स्ट्रेट बॅटेड, सीधी बॅट, नो बकवास, बॉल थेट मुख्य मंचाच्या पलीकडे, थेट रस्त्यावर, षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका येताना पाहायला मिळाला. बॉलर ओव्हर द हेड, अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू होता. मागचा पाय वाकवला, पुढचा पाय बाहेर काढला आणि समोरच्या बाजूला काय दणका दिलाय. जबरदस्त फटका धनंजयच्या बॅटमधून, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू होताना पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर धाडताना पाहायला मिळालाय. धनंजय या हंगामामध्ये जबरदस्त बॅट तळपताना पाहायला मिळतीये. धनंजयची प्रत्येक स्पर्धेमध्ये धनंजयची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आशिष पंडित गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला चेंडू होता, टप्पा बदलला, थोडंसं वळण दिलं चेंडूला आणि तिथून वळवलं गेलं. अप्रतिम चेंडू. आशिष पंडित यांचा अनुभव सांगून जातोय हा चेंडू. पेस व्हेरिएशन हा की फीचर आहे आशिष कौशिकचा. षटकार आल्यानंतर त्याने पेस व्हेरिएट केलं, टप्प्यामध्ये बदल केला आणि ही फ्रूट सलॅड बॉलिंग खूप महत्त्वाची आहे कुठल्याही गोलंदाजासाठी. जेव्हा पहिल्याच बॉलवर तुमच्या विरोधात हल्ला चढवला जातो. थर्ड बॉल. यावेळेस बॉलचा टप्पा ओळखला होता, पण बॉलचा बाउन्स ओळखला नाही धनंजय कांबळेने. धनंजय कांबळे हा वेगानं खेळण्यासाठी ओळखला जातो, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी ओळखला जातो, पण त्यांना रोखण्याचं काम आशिषने बऱ्यापैकी केलंय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स, धावफलक थांबलाय 18 वर. सर धनंजयची बॅट जी ज्या वेगाने जाते ना, कारण हप्पीच क्रिकेटचा सराव फार जास्त आहे, कारण तिथे चेंडू येतात, वेगाने बॅट फिरवावी लागते आणि त्याच वेगात तो बॅट फिरवते, त्यामुळे गती परिवर्तन करून टाकलेले चेंडू धनंजयच्या बॅटमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय आशिष पंडित गोलंदाजी मार्कवर, बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजय याच पुणे जिल्ह्यातील खेळाडू. वेळेचं बंधन आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे, संघनायकाने याकडे लक्ष द्यायचं आहे वेळेकडे. पुन्हा एकदा आशिष पंडित यांचा पुढचा चेंडू समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने. प्रेक्षकांना विनंती आहे ती लहान मुलांना बाहेर घ्या बाउंड्री रोपच्या. वसीम भाई विनंती आहे त्या लहान मुलांना बाहेर घ्या. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने, पहा काय टायमिंग आहे, सुंदर टायमिंग, सुंदर पंच, सरळ पाठवलाय. समालोचन कक्षाला दिलेली सलामी, टिंगरे सरकार चषकाचा ब्रँडेड षटकार. तो देखील मिस्टर कांबळे यांना, आणि त्यासाठीच तर तो तयार आहे. मागे पुढे बघत नाही, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर उडवण्यासाठी त्याला ओळखलं जात. बघा पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, परफेक्ट बॅटस्विंग, बॅकलिपचा वापर अचूक करत असताना, प्रॉपर बॉलला फोर्स करत असताना, एलिव्हेशन देत असताना फटक्याची निवड उत्तम मिस्टर कांबळेची. यावेळेस ऑनसाईडला लपेटण्याचा प्रयत्न होता, बॉल डायव्हर्ट झालाय शॉर्ट थर्ड मॅनला. दरम्यान लेग बायची एक धाव ऍड होईल, एका धावेची वाढ होईल. PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी बिनबाद 25. अगदी आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर आहेत. चांगली भागीदारी होताना पाहायला मिळतीये. P2च्या षटकामध्ये देखील धावा येताना पाहायला मिळत आहेत. 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये देखील कुठल्या गेलेल्या आहेत. धनंजयची बॅट मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असताना पाहायला मिळतीये. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून PVS स्पोर्ट्स अप्पर बिबेवाडी या संघासाठी आपल्याला चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आशिष पंडित पुन्हा एकदा यांचा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावर ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. अगदी चेंडू पडल्यावर थोडीशी उसळी मिळाली आणि सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू जो पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ या दरम्यान पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावफलकावर ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु अजून विकेट मिळालेला नाहीये. विकेट मिळाली नाहीये ही जमेची बाजू आहे अप्पर बिबेवाडी संघासाठी, परंतु धोकादायक आहे विक्रोळी संघासाठी, कारण विकेट फॅक्टर फार महत्त्वाचे असणार आहे. कारण महत्त्वाचा सामना आहे आणि क्वार्टर फायनलची शेवटची मॅच जी हे 2 संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 संघमालक आणि संघमालकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एका बाजूला विकासजी शिंगेवार जे संघमालक आहेत PVS स्पोर्ट्स बिबेवाडी, एका बाजूला अमोलजी म्हात्रे जे संघमालक आहेत विक्रोळीचे. त्यातल्या त्यात प्रत्येक संघामध्ये म्हणजे दोन्ही संघामध्ये जे दोन्ही उभय संघ खेळत आहेत त्या दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट चांगली आहे. एका बाजूला पुण्याची स्टारकास्ट आहे, एका बाजूला मुंबईची स्टारकास्ट आहे. त्याचमुळे मुंबई वर्सेस पुणे अशी लढत पाहायला मिळते. अली स्पोर्ट्सच्या वतीनं त्या ठिकाणी एक छोटंसं शॉप तुम्ही पाहू शकता समालोचन कक्षाच्या डावीकडे. माफक दरामध्ये तुम्हाला टी शर्ट ट्रॅक खरेदी करता येतील. दरम्यान बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपर मंगेशच्या हातामध्ये विसावतोय. धक्का पहिला PVS स्पोर्ट्स बिबेवाडी. रोहन गिरीश कोचरेकर यांचा पर्याय निवडलेला आहे. खरं तर विक्रोळियन्स या संघाकडे जवळपास 6 ते 7 बॉलर्स आहेत, पण सर्व गोलंदाज निवड योग्य. सर अनुभव महत्त्वाचा होता, कारण तुम्ही पाहिलं आशिष पंडित ज्यावेळेस गोलंदाजी करत होते त्यावेळेस आशिष पंडित यांनी तुम्ही पाहिलं असेल धनंजयला ओव्हरपिच चेंडू हाताळले होते, त्यांनी समोर खेळले. तुम्ही पहा अनुभवाला समोर आणलं, गिरीश खोचरेकर यांना समोर आणलं. त्यांनी काय केलं, गुडलेन पासून थोडासा मागे चेंडू ठेवला, तिथून त्याला वळण दिलं. धनंजय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची कडा घेऊन सरळ कॉट बिहाइंड द विकेट बाद होताना पाहायला मिळाले. हा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर बॅटरची शैली ओळखली जाते गिरीश खोचरेकर यांच्या माध्यमातून. अभिषेक हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. फुटवर्क तेवढं जुळलं नाही, खूप जास्त बाहेर सरकले. रूम क्रिएट करायचा होता अभिषेकला. दरम्यान बॉल आणि बॅटमध्ये कुठलाच समन्वय साधला जात नाही. गिरीश कोचरेकरच्या या षटकाची सुरुवात चांगली. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी थांबलाय 25 वर. अगदी धावफलक मात्र स्थिरावलेला आहे. गिरीश खोचरेकर यांचा अनुभव पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय, मात्र इलिव्हेशन मिळालं नाहीये आणि उजेर शेख यांनी टेपलाय एक सुरेख असा झेल. आणि ज्या बॅटरची बॅट दिवसभरात चालली ना, ती बॅटरची बॅट मात्र या सामन्यामध्ये थांबलीये. अभि पळसकर झेलबादच्या स्वरूपात बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर अपेक्षांवर आपण ती चर्चा करत होतो की अभि पळसकर मागच्या 2 सामन्यामध्ये अभिने खूप चांगला खेळ दिला आणि अपेक्षा तीच होती चेतन बाठे यांची की आत्तासुद्धा अभि पळसकर यांच्या वतीने तसाच खेळ सादर झाला पाहिजे. कारण मागच्या सामन्यामध्ये 3 आकडी धावफलक सेट झाला होता PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाकडून आणि म्हणूनच या सामन्यात तशीच अपेक्षा चेतन बाठे यांची राहिली ॲज अ कॅप्टन. कटर आहे, बॉलला बाउन्स मिळतो. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉलिंग पाथ गिरीश कोचरेकरचा डॉट. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर चेंडू होता, पडला आणि त्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गिरीश खोचरेकर जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अगदी एक आता 2 दशकं झाली विक्रोळीसाठी खेळत आहेत, परंतु अजून देखील गोलंदाजीची धार पहा. एका यंगस्टर खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी अजून देखील या वयामध्ये त्यांची आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. आपण निर्धाव षटक पाहणार आहोत का, हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. विकेट डॉट, विकेट डॉट डॉट. अँड
आज दबदबा गोलंदाजांचाच राहिलेला आहे. आज आपण हॅट्रिक पाहिली, आज आपण फायफर पाहिलं आणि आता निर्धाव षटक आपण पाहतोय. फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय गिरीश कोचरेकर. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडते आणि यशस्वी गोलंदाजी गिरीश कोचरेकरची 2 षटकं, 1 मेडन, 8 डॉट्स, 12 धावा, 2 विकेट्स, इकॉनॉमी 6ची. सर असं म्हटलं जातं ना, सक्सेसफुल इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट अ हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. आणि हा अनुभव होता जो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि याआधी आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये रोहित खरात या गोलंदाजाने निर्धाव षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर हे दुसरं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं जे गिरीश खोचरेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. काय जबरदस्त गोलंदाजी जी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळतीये. अजून देखील या वयामध्ये देखील काय जबरदस्त सिमेंटच्या खेळपट्टीवर निर्धाव षटक. फार अवघड गोष्ट आहे ही आणि ती महत्वाच्या सामन्यामध्ये. नवीन गोलंदाज रोहित यादव, फिरकीचा जादूगार जो आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई परिसरातील. पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात आपल्याला. रोहितवर खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन अमोल म्हात्रे यांचं झालेलं आहे आणि म्हणूनच मोके मिळतात रोहितला मुंबईच्या विविध स्पर्धांमध्ये म्हणा किंवा मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रोहित तितका चांगला खेळ सादर करतो आणि म्हणूनच एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख विक्रोलियन्ससाठी रोहित यादवने टिकवलेली आहे. दरम्यान धावसंख्या 27, 2 गडी बाद. यावेळेस मात्र काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका. अगदी डीप बॅकवर्ड सीमारेषा पार सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. आकाश काळे यांचा हा आवडता फटका आणि सरळ पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. एकोणतीस धावा. ही गरज आहे, धावांची कोंडी फोडावी लागेल. आकाश काळे खूप वेळापासून खेळपट्टीवर आहे, जवळपास 15 मिनिटं त्यांनी व्यतीत केले मैदानाच्या आतमध्ये. त्याचमुळे तो आता अनुभव, वेळ, ताळमेळ साधत असताना तो चौकार रोहितच्या विरोधात. हो, यावेळेस फुल लेन बॉल होता, बॉल मागे जातोय फ्लाय स्लिपला. क्षेत्ररक्षक आहेत, डिरेक्ट हिट. रोहितचं अँटिसिपेशन बघा, त्याने लगेचच बॉल कव्हर केला. 1 धाव कंप्लीट झाली, एका धावेची वाढ झाली. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण विक्रोलियन्सच्या वतीनं पाहायला मिळते. सर अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्याच आपल्याला पाहण्याजोग्या असतात. पहा, डायरेक्ट थ्रो आशिष पंडित यांचा होता, यष्ट्यांना चेंडू लागला, थोडासा दिशाहीन चेंडू गेला. रोहित यादव यांचं काय सुरेख बॅकअप होतं त्या चेंडूवर. अप्रतिम अगदी जे बॅकअप पाहायला मिळालं त्यावर 1 धाव येताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक 32 धावेंवर जाऊन पोहोचलाय 4थं षटक प्रगतीपथावर असताना. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूला वेगवान फटका, सरळ जाईल सीमारेषा, भेदत जातोय चौकार. 4 धावा. बॅट कनेक्ट नाही होत आहे पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, ती महत्वाची बाब आहे. या अगोदर देखील एक रुबी कट आपण पाहिली होती, थर्डमॅनला तो बॉल अडवला होता, पण त्यानंतर आता हा चौकार प्रशांतच्या बॅटमधून संघाला मिळतो. 4 चेंडू त्याने घेतले, धावसंख्या 36 झाले. 36 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा रोहित यादव, राऊंड विकेट. धीम्या गतीचा बॉल, बॉल जाईल फ्लाय स्लिपला, थ्रो स्ट्रायकर्स एंडला. यावेळेस मंगेशने कुठलीच चूक नाही केली. येतोय हा डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळालाय, अप्रतिम चेंडू आहे. बॅटरच्या पुढ्यामध्ये थोडासा चेंडू दूरवर हाताळला जातोय, तिथून वळण दिलं जातंय. काय जबरदस्त चेंडू गरकन वळवला जातोय जो बॅटरच्या बॅटमध्ये येऊ शकत नाही. ही खासियत आहे या रोहित यादव याची. गतवर्षी देखील या खेळाडूला आपण पाहिलं कित्येक स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी रोहित यादवची पाहायला मिळाली. या हंगामामध्ये देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहित. यावेळेस मात्र प्रशांतच्या बॅटमधून येतोय लॉंग ऑफच्या दिशेला एक बुलंदी प्रहार येतोय. टिंगरे सरकार चषकाचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. बॅक बाय बिबेवाडी. प्रशांतने तो दमदार खेळ सादर केलेला आहे. धन्यवाद डीजे. प्रशांत मागच्या सामन्यामध्ये थोडासा फ्लॉप राहिला होता, पण आता या सामन्यामध्ये प्रशांत चांगला खेळतोय. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघासाठी त्यांनी आतापर्यंत 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. आकाश काळेचं 12चं कॉन्ट्रीब्युशन. 4 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 42, 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 बॉल्स आर स्टील रिमेनिंग टू डिलिव्हर. आणि पाहूया या 5व्या षटकासाठी जबाबदारी मंगेश वैदी कोणावर देत आहेत.
बॉलिंग ट्रॅकवर आता मोहित येत आहेत. मोहित अष्टपैलू श्रेणीमध्ये येतो. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना देखील तितकी चांगली खेळली आणि गोलंदाजी करताना देखील त्यांनी आपला ठसा उमटवला होता आणि म्हणूनच 5व्या या महत्त्वाच्या षटकासाठी मोहितची वर्णी लागलेली आहे. थोडी चर्चा होते, पाहूया चर्चेनंतर काय, पण जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण करायची आहे. सकाळपासून आपण ती सूचना प्रत्येक संघाला देत आलेलो आहोत आणि निर्बंध सुद्धा आपण लावलेत. जर तुमच्या वतीनं वेळेची दिरंगाई झाली तर आपण निर्बंध तो सुद्धा तुमच्या संघावर लावतोय. मोहित पंचांच्या उजवीकडून ड्राईव्ह केलंय, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉल पोहोचेल, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत डबलचा कॉल कंप्लीट केला तर 2ची होते वाढ. PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी 44 धावा 2 गडी बाद. सर, आकाशचं देखील कौतुक करावं लागेल, कारण या संघामधील सर्वात अनुभवी खेळाडू आकाश आहे आणि आकाशला माहिती आहे की माझी जबाबदारी फार मोठी आहे. त्यामुळे आकाश धावा रोटेट करतोय, धावा परावर्तित करतोय, सिंगल डबलमध्ये धावांना परावर्तित करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहा, खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार, चेंडू पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार, खणखणीत षटकार, 6 धावा. रोहनजी म्हणतात ना की परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि तीच परिस्थिती मनासारखी आता होते बिबवेवाडी संघासाठी. सातत्यानं ते जास्तीत जास्त धावा देणारे स्ट्रोक्स दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळालेले आहेत. आतापर्यंत PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी संघाचा 50 धावांचा पल्ला पार झालेला आहे. आकाश काळे 10 चेंडू 20 धावा आणि प्रशांत 6 चेंडू 10 धावा. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप क्रिएट होते, बिल्टअप होते. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. असाच खेळ राहिला तर 70, 75, 80 पर्यंत मजल जाईल PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी या संघाची. मोहित ओव्हर द विकेट, यावेळेस हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्ही फक्त करतो तोडफोड. षटकार 6. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. आणि यावेळेस पहा, आकाश काळेचे हे प्रयत्न आहेत, आपल्या संघासाठी चालू असलेले हे विजयाच्या दिशेने प्रयत्न आहेत. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याची बॅट तळपली नाही, परंतु हा महत्त्वाचा सामना आहे, त्याला माहिती आहे आणि ती जबाबदारी खांद्यावर घेऊन तो हा सामना मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावांना गवसणी घातलेली आकाशने आणि 58 धावा PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी. स्वीप करायचाय पण आता ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले आणि ऑफ स्टंपला फुंकर घालून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा पहिला डॉट बॉल या 5व्या षटकातला. आतापर्यंत हे षटक जर आपण पाहिलं तर 16 धावांचं राहिलेलं आहे. विक्रोलियन्स 11 या संघाकडून मोहितचं हे 5वं षटक. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या 58, 2 गडी बाद. अगदी आपण पाहतोय 16 धावा खर्च करतोय आतापर्यंत मोहित. यावेळेस मात्र चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला मोहित यांनी आणि त्यावर मात्र आपण पाहतोय 1 धाव खर्च होताना पाहायला मिळाली. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय आणि PVS स्पोर्ट्स अप्पर बिबवेवाडी हा संघ आपल्याला 5 षटकांमध्ये 59 धावा बनवताना जो पाहायला मिळतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये आपण पाहतोय प्रिडिक्शनचं पाहायचं झालं तर 14 चेंडूंमध्ये 29 धावांवर आकाश काळे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय, तर प्रशांत कदम आपल्याला 6 चेंडूंमध्ये 10 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. महत्त्वाचा सामना आहे, मोठा सामना आहे. मोठ्या सामन्यामध्ये एक मोठी इनिंग बिल्टअप करायची आहे, त्यामुळे चांगली बॅटिंग या 2 बॅटरकडून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल केला गेलाय समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने. पुन्हा एकदा रोहित यादव जो फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. अगदी स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर षटक आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना जो प्रेक्षकांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू रोहित, यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू कव्हरच्या दिशेला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि आपण पाहतोय चेंडू गेलाय चौकारासाठी, सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. अपेक्षा नाहीये. थँक्यू डीजे.
थँक्यू. सूर्याने हा सोपा झेल सोडलेला आहे. पुन्हा एकदा आपण स्लो मोशन मध्ये पाहूया. इतकाही कठीण तो प्रयत्न नव्हता आणि रोहितने प्रयत्न चांगले केलेत. बघा स्टॉप, हे आहे अँटिसिपेशन, हे आहेत रिफ्लेक्सेस. किती कमी वेळामध्ये त्यांनी ती बॉडी ऍडजस्ट केली आणि आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम केलं. धावसंख्या 63, 2 गडी बाद. PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी. काय जबरदस्त चेंडू अडवला, काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रोहित यादव यांचं स्वतःच्याच गोलंदाजीवर. अगदी झेल सुटला, त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहित. यावेळेस मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. रिव्ह्यू मात्र पाठवला गेलाय तिसऱ्या पंचांकडे, जी अपील पाठवली गेलेली आहे. फेअर बॉल आहे असाच पंचांचा निर्णय आणि त्या निर्णयाला चॅलेंज केलेले आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. एक रेफरल आपण प्रत्येक संघाला दिलाय आणि शेवटच्या षटकामध्ये तो रेफरल वापरला जातोय. लेट्स चेक. हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल म्हणजेच रिव्ह्यू रिटेन झालाय. रिव्ह्यू रिटेन झालेला आहे तर एक धाव वाढते. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहतोय खूप जास्त बाहेर सरकला. बॉलला खूप जास्त टर्न मिळतो जेव्हा रोहितची बोटं त्या चेंडूवर ग्रिप करतात आणि त्याचमुळे यावेळेस अतिरिक्त वळण आणि फायदा होतोय PVSचा. धावसंख्या 64. यावेळेस ऑनसाईडला बॉलला टर्न केले. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. लॉंग चेस फॉर द फिल्डर. चेस इन कम्प्लीट. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. अगदी आपण पाहिलं मिस टाइम फटका होता, परंतु तिथे खेळाडू कोणीही नव्हता, त्यामुळे चेंडूने सरळ सीमारेषा गाठताना पाहायला मिळालाय. चांगला फटका होता, त्यावर चौकार येताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराने धावफलक पुढे वधारताना पाहायला मिळतोय. 68 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर षटक आपण पाहतोय. आकाश काळेला आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी या महत्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आणि समोरच्या बाजूला ठोकलाय एक अप्रतिम षटकार. 6 धावा. की बनायचं आहे तर गेम चेंजर बना. या जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये. काय पेशन्स पाहायला मिळालं, काय डिस्ट्रक्शन पाहायला मिळालं. आकाश काळे 40 ओलांडलेली आहे आणि आता या शेवटच्या षटकामध्ये 74 धावा आतापर्यंत बनल्या आहेत PVS स्पोर्ट्स बिबवेवाडीच्या आणि आकाशच्या 43 धावा. शेवटचे 2 बॉल्स बाकी. म्हणजे कॅच ड्रॉपचं नुकसान किती मोठं असतं तुम्हाला या षटकात अनुभवायला मिळालं असेलच. रोहित यादव पुढचा बॉल घेऊन सज्ज होतो. यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं फलंदाज आकाश काळेसाठी. वेग वाढवलाय. खूप चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली गोलंदाज रोहितची आणि त्या वेग वाढवण्याचा फायदा जरूर झाला. सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 75 धावा. 2 गडी बाद. PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी. नक्कीच सर, असं म्हटलं जातं ना, शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण ते आयुष्याचे आणि क्रिकेटचे गेम चेंजर असतात. आणि हाच गेम चेंजर खेळाडू आकाश काळे पाहायला मिळाला. 19 चेंडूंमध्ये 44 धावांची इनिंग. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपी चेंडू तो खेळून काढलाय लॉंग ऑफला. प्रशांत कदम यांच्या बॅटमधून वातावरण अशांत करून देणारा हा एक खणखणी षटकार. 6 धावा. आणि अशा आकाश काळे 19 चेंडू 44 धावा. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू. 44 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आकाश काळेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि प्रशांतने सुद्धा जो सपोर्टिंग रोल अदा केलाय त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धावा झालेल्या आहेत PVS स्पोर्ट्स बिबवेवाडीच्या 81 धावा. जिंकण्यासाठी 82 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विक्रोलियन्स मुंबई या संघासमोर. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 82 धावांचं लक्ष. करूया समालोचन कक्षामध्ये बदल आपण आमंत्रित करूया गोपी जाधव सरांना. 82 धावा रोखल्या जातील, बनवल्या जातील. ही क्वार्टर फायनल जिंकेल कोण, शेवटच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करेल कोण. 1 डाव बाकी आहे, 36 चेंडू बाकी आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. आणि पाहूया या ठिकाणी नेमकं काय घडतंय.
या दरम्यान आपण पाहतोय टिंगरे सरकार चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघातील युवकांचे ताईत अर्थात विशालदादा टिंगरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून हा टिंगरे सरकार चषक आपण प्रत्येक वर्षी पाहत असतो. यावर्षी देखील हा चषक आपण पाहतोय. येणाऱ्या मंगळवारी अर्थात 14 ऑक्टोबरला या स्पर्धेचा महाअंतिम दिवस मेगा फायनल तुम्हाला 14 ऑक्टोबर मंगळवारी पाहायला मिळणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की मंगळवारी देखील आपली उपस्थिती या मैदानावर असणं अपेक्षित असणार आहे. आणि मोठ्या थाटामाटामध्ये विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस आपण या क्रिकेटच्या स्वरूपामध्ये साजरा होताना गेले 4 दिवस आपण पाहतोय. अजून 2 दिवस देखील ही क्रिकेटची स्पर्धा उर्वरित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मंगळवारी या स्पर्धेचा महाअंतिम दिवस अर्थात मेगा फायनल जे आपल्याला मंगळवारी पाहायला मिळणार आहे. तब्बल 2.5 लाख रुपयाचा मानकरी कोणता संघ होणार, अर्थात मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या हंगामातील पहिली स्पर्धा आणि त्याचा मानकरी कोण होणार ते अख्खा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि कोणता संघ तो असेल. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेले 5 दिवस विविध समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी आपण पाहिलं उत्तम सावंत सर होते, त्यांच्याबरोबर पालघरचा गोड आवाज प्रशांतजी आदवडे सर होते. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या दिवशी सलीम सर आपल्याला पाहायला मिळाले, बारामतीचा आवाज. त्यानंतर तिसरा दिवस आपण पाहिला रत्नागिरीचा एक गोड आवाज गोपी जाधव सरांना आपण ऐकलं, त्यांच्याबरोबर अलंकारिक शब्दांचे बादशाह अर्थात जुन्नर तालुक्यातील नरेशजी डोंबे सरांना आपण ऐकलं. आजचा दिवस आपण पाहिला, आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत जोडले गेले होते मीरा भाईंदरचा एक गोड आवाज मनीषजी पाटील सर, त्यांच्याबरोबर रत्नागिरीचा गोड आवाज गोपी जाधव सर आणि मी याच विभागातील रोहन जाधव. आमचा आवाज तुम्ही ऐकला आणि या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल टिंगरे सरकार चषकाचे मुख्य आयोजक आणि पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांचे देखील मनापासून आभार. चला सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 36 बॉलमध्ये 82 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य पार करत असताना थोडासा स्ट्रगल करावा लागेल. पहिल्या डावामध्ये आकाश काळे आज तुटून पडला, परंतु पहिल्या इनिंगमध्ये जर वार झाला असेल पलटवार करावाच लागणार आहे, कारण ही अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांच्या आणि त्यामुळे हे बॅटर रंगेल. 36 बॉलमध्ये 82 रिक्वायर्ड रन रेटवर नजर ठेवावीच लागणार आहे. 2 फलंदाज. चला लवकर मैदानात पोहोचा. विक्रोडियन्स विक्रोडी टिंगरे सरकार चषक 2025 चौथ्या दिवसातील शेवटची लढत. इथे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये दाखल झाले. पहिल्या डावात ज्या पद्धतीने सुरुवात झाली, फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली, तिथून एक चांगलं लक्ष प्रस्थापित केलेलं आहे आणि आता या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी 2 खेळाडू मैदानाच्या दिशेने फलंदाज म्हणून माहुल कोलीवाडा इथून दाखल झालाय. मंगेश बैठी गेली अनेक वर्ष सातत्याने त्याने टेनिस क्रिकेट विश्वभर अधिराज्य गाजवले आणि त्याच्याबरोबर आजच्या दिवसातील अर्धशतकवीर अमित कोरी हे 2 खेळाडू डावाला सुरुवात करतील विक्रोडियन्स विक्रोळीकडून. तर दुसऱ्या बाजूला पहिलं षटक BS स्पोर्ट्स बिबवेवाडी. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल याच्यावर देखील नजर असेल. रिक्वायर्ड रन 13.67 म्हणजे जवळपास 14च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत. सोडतोस काय धीर होऊ ते जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा. आणि आता ती पहाट निर्माण करायची असेल तर त्यासाठी घामाच्या धारा मैदानामध्ये व्हावाच लागणार आहेत. कुणाल पवार हा प्रमुख गोलंदाज. पहिलं षटक P1चं हाताळील. त्याच्या समोर असेल मंगेश बैठी. आतापर्यंत त्याची बॅट बोललेली नाहीये, आज त्याची बॅट या सामन्यामध्ये बोलणं गरजेचं आहे, कारण महत्त्वाचा फलंदाज आहे. अमित कोहलीने एक अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या मॅचमध्ये त्याने संयमी खेळ दाखवला, पण आता संयमाचा बाण फोडणं गरजेचं आहे. आक्रमकता, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव, हे परिसूत्र तुम्हाला राबवावं लागेल आणि त्यानंतर 82 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. ऑल सेट. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. स्ट्राईक इनला मंगेश. हे कमेंट्री बॉक्सचं दृश्य सध्या tenniscricket.in वर तुम्ही पाहू शकता. आमचा कमेंट्री बॉक्स जिथून हे धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. आमच्या सर्व आयोजकांचे भरपूर धन्यवाद. या पर्वामध्ये या स्पर्धेची सेवा करण्याची संधी त्याने दिली. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला मंगेशच्या बॅट मधून डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मंगेश बैती
थँक्यू डीजे. मंगेश वैती त्या क्लाससाठी ओळखला जातो आणि काय बॉडी लँग्वेज आता मंगेशची पाहायला मिळते. समोर जेव्हा मोठा धावफलक आहे त्याला कसं चेस करायचं त्यासाठी तो पडलेला बॉलवर उत्तुंग षटकार मंगेश वैतीचा. मंगेश बैठीची बॅट बोलणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, दुसरा बॉल स्लाइस केलाय, थर्डमॅनला जाईल, क्षेत्ररक्षक दाबेल, बॉल टाटा बाय बाय करतोय सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार. त्या सामन्याचा मोठा हिरो का म्हटलं जातं ना, मंगेश वैदी यांना ते आपल्याला दाखवून देत आहेत. माहुल कोळीवाडा मुंबईचा हा सुपरस्टार कित्येक 2 दशकं या क्रिकेटवर अधिराज्य गाजवतोय. पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याची बॅट चालली नव्हती, परंतु हा महत्त्वाचा सामना आहे, त्याला ठाऊक आहे. आणि पहा काय सुरुवात करतोय. वेल बिगिनिंग इज द हाफ डन असं म्हटलं जातं ना, ते आपल्याला पाहायला मिळतंय. 2 बॉलवर 10. तिसरा बॉल अजून एक वेळेला हवाई हल्ला, पण तो क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, विकेट मिळेल. सेलिब्रेशन पहा, मंगेश वैतीची विकेट, फलंदाज बाद. थँक्यू. थँक्यू डीजे. जी रोहनजी, हा सामना सहजासहजी दोन्ही संघ सोडणार नाहीये. सुरुवात केली होती मंगेश वैतीने, हा फटका देखील तितकाच चांगला होता, पण एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर कमी गाठलं, त्याचमुळे अगदी सीमारेषेच्या जवळ हा झेल झाला आणि त्याचमुळे दोन्ही संघांची जिंकण्याची भूक स्पष्ट झालेली आहे. मंगेशचा खेळ सुद्धा स्वत संपला. सर काय आहे, मैदानामध्ये जी रंगत चालू आहे ना, ती पुणे विरुद्ध मुंबई चालू आहे, त्यामुळे दोघांनाही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एका बाजूला विकासजी शिंगेवार आहेत, दुसऱ्या बाजूला अमोलजी म्हात्रे आहेत. या दोन्ही संघ मालकांची प्रतिष्ठा पणाला लाभलेली आहे. तर आपण पाहतो एका बाजूला PVS स्पोर्ट्स अप्पर बिबेवाडी आणि समोर बॅटिंग करत असणारा संघ आपण पाहतोय विक्रोळी अर्थात मुंबई, हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत सचिन काटकर, ज्या खेळाडूने आधीच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग जी त्यांची पाहायला मिळाली होती आपल्याला. आता ते जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. विकेट लवकर गेले, 10 धावा आल्या, सुरुवात चांगली केली, पण तो विकेट आली ही जमेची बाब आहे. कुणालच्या खात्यामध्ये विकेट. सचिन काटकर पहिला बॉल, हलक्या हाताने प्लेस केलाय, बॉल ढकललाय, अक्षरशः पुश करो खुश रहो. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भाग मिल्का भाग असंच सांगितलं असेल, आणि त्यानंतर 2 धावा. कारण आज जीवाची बाजी लावायची आहे, जिंकायचं असेल तर संघर्ष करायचाच आहे. 4 बॉल नंतर 12 धावा धावफलकावर आहे. सरासरी चांगली आहे, मात्र सातत्य कन्सिस्टन्सी मनीष इथे गरजेची राहणार आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा कुणाल पवार, सचिन काटकर बॅटिंगसाठी आले, त्यानंतर मात्र अगदी हलक्या हाताने पुश केलं, 2 धावा मिळाल्या. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, कव्हरच्या दिशेला काय क्लास होता आणि नेत्रदीपक फटका, सरळ चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. P1चा पुरेपूर फायदा आणि मिळतोय चौकार. ड्राईव्ह ऑन दी टोज हा स्ट्रोक सजवलेला आहे. म्हणतात ना की लक्ष किती मोठं आहे, त्या लक्ष्यावर लक्ष देऊन काम केलं तर मग त्या लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो, आणि तेच विक्रोळियन्सच्या वतीनं पाहायला मिळालेलं आहे. अमित कोरी अजूनही त्याला मोका नाही मिळालाय, पण सचिन काटकर ज्यांनी 6 धावा बनवलेल्या आहेत, धावसंख्या 16 झाले. नेक्स्ट बॉल कुणाल पवार. यावेळेस पुन्हा एकदा पहा मनगटाच्या साह्याने फटका खेळून काढला. काय जबरदस्त फटका होता, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण धनंजयचं पाहायला मिळालं. एका हाताने चेंडू उचलला, फेकला, तद्वर मात्र 2 धावा धावून पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. अगदी अप्रतिम असं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये सामना जर पाहायचं झालं तर दोन्ही बाजूने झुकला. एका बाजूला जमेची बाजू अप्पर बिबेवाडीसाठी काय झाली, तर ज्या बॅटरने आक्रमक सुरुवात केली होती मंगेश वैदी, तो मात्र बाद झाला. त्यानंतर विक्रोळीसाठी जमेची बाजू काय आहे, तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावफलकावर आलेल्या आहे. सरासरीपेक्षा जास्त धावा त्यांनी प्रथमतः बॅटिंग करत असताना त्यांनी बनवलेल्या आहेत. याचाच अर्थ असा होतो की 18 धावा म्हणजे सुरुवात चांगली आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की वेल बिगन इज हाफ डन, चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते.
ही सुरुवात इथे मिळाली आहे, परंतु ही सुरुवात निरंतर राहणं गरजेचं आहे. कुणालने 2 चौकार खर्च केले, परंतु एक महत्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे, ती म्हणजे मंगेश पैठीची. अमित कोरी याच्यावर सर्वाधिक दारोमदार असेल. आज जबाबदारीचं क्रिकेट संकट मोचक बनणं गरजेचं आहे. पहिलं षटक संपलंय. 30 चेंडूमध्ये आता 64 धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी या दोन्ही खेळाडूंना दुसऱ्या विकेटसाठी एक भागीदारी. आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी, पार्टनरशिप भरपूर महत्वाची राहते आणि ती पार्टनरशिप आज या डावामध्ये गरजेची आहे. वैभव तयार. पहिला चेंडू अमितसाठी. यावेळेला इनसाइड आउट. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक बॉल हातातून निसटलाय. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला. लगेचच गुगलला जा, आफ्रिकन चीता सर्च करा. जगात सर्वाधिक वेगाने कोण पळत असेल तर तो आफ्रिकन चीता आहे. त्या वेगाने तो धावला, मात्र बॉल हातातून निसटलाय. जीवनदान मिळतंय. बरोबरच एकच धाव. धावसंख्या 19. एक गडी बाद. 19 धावा धावफलकावर आहे. झेल उडाला होता परंतु तो निसटलाय आणि जीवनदान कोणाला मिळालंय? ज्याच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी आली आहे, अमित कोरी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका, परंतु तितकं सुरेख क्षेत्ररक्षण आकाश काळे यांचं आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या या पुढील चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सचिन काटकर यांना मात्र थांबवून ठेवलंय वैभव यांनी. अगदी आपण पाहिलं पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी गावचा सितारा वैभव वसव, जो आपण डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुलचा प्रयत्न होता, प्रॉमिसिंग नाहीये. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळते. मागच्या चेंडूवर कोणतीही धाव नव्हती. तो डॉट बॉलचा दबाव, जेवढी डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल, प्रेशर बनेल. दबाव आणि प्रेशर ज्यावेळेला तयार होतो, ज्यावेळेला प्रेशर बनतो त्यावेळेला घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. तुम्हाला मैदानामध्ये फटके मारायचे, हटके बॅटिंग करावी लागेल आणि त्याशिवाय हे आव्हान तुम्हाला पूर्ण करता येणार नाही याची जाणीव दोन्ही फलंदाजांना आहे. मात्र दुसऱ्या बाजूने वैभव जो चांगली गोलंदाजी करतोय. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे कव्हर्सला. एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि तो नेम लागलेला नाहीये. कदाचित हा क्षेत्ररक्षक लहानपणी रोहनजी गोट्या खेळलेला दिसत नाहीये आणि त्यामुळे त्याचा नेम देखील लागला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र पाहायला मिळाला सर, आणि त्यावर फक्त एकच धाव मिळाली संघाला. अगदी थोडक्यात बचावला. यष्ट्यांच्या जवळून चेंडू गेला होता आणि अमित कोरी पुन्हा एकदा बचावला गेलाय. आपण पाहतोय त्यावर एक धाव येताना पाहायला मिळते आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा वैभव वसव यांचा आपल्याला पाहायला मिळेल. सामना करतील सचिन काटकर. यावेळेस मात्र आडव्या बॅटने सरळ चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. हा येतोय एक टिंगरे सरकार चषकाचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. सचिन काटकर 100 प्यादे एकत्र आली तरी वजीराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकते. हा तो वजीर आहे ज्याला अमोल म्हात्रे सरांनी निवडलं या संघामध्ये, त्यामुळे याच्यावर सर्वांच्याच नजरा आज खेळणार आहे. 6 बॉलमध्ये 15 वर तो पोहोचलाय. बरोबरच या षटकाराने धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. रिक्वायर्ड रन रेटच्या दरम्यान सध्या विक्रोळी चाललेत, परंतु त्यानंतर मोठे फटके निरंतर येणं गरजेचं आहे. वैभव पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अजून एक वेळेला ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी केली, गतीसोबत मती वापरली आणि त्यानंतर फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर 2 overs 27 ऑन बोर्ड टू लॉस ऑफ 1 विकेट, जिथे तुम्हाला 82 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. 2 नंतर 27 म्हणजे पॉवर प्ले फलंदाजी करणाऱ्या टीमच्या दिशेने राहिलाय, परंतु येणारी 24 चेंडू इथे अस्तित्वाची लढाई ठरवणारी असणार आहेत रोहनजी. सर, सामन्यामधली रंगतता मात्र वाढणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यामधली रंगतता कमी होणार नाहीये, कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि सकाळच्या 17पासून त्यांनी जो खेळ दाखवलाय ना, तो अतिशय अप्रतिम दर्जाचा आहे. चला, वेळेचं बंधन आहे, वेळेकडे देखील लक्ष द्यायचं आहे, ही विनंती आहे खेळाडूंना. आणि जो खेळ सकाळपासून ते दाखवतायत ना, तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे. परंतु जो संघ विजयी होणार आहे तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. तो कोण असणार? पुण्याचा संघ असणार की मुंबईचा संघ असणार? हा येणारा काही काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाणार आहे. तर आपण त्या दरम्यान आपण पाहतोय अमित कोरी आणि सचिन काटकर ही जोडी मैदानामध्ये आहे आणि त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. तर त्यांना रोखण्यासाठी आपण पाहतोय कुणाल पवार पुन्हा एकदा तयार असतील. आविष्कार एवले यांना देखील आम्ही समालोचन कक्षामध्ये पाहतोय. ज्यावेळेला एखादी घडामोड घडते त्या कीबोर्डवरती बटणं फिरतात आणि तिथून तो निर्णय येतो. आविष्कार एवले यांचं देखील टेनिस क्रिकेट डॉट इन साठी चांगलं कामकाज. धावांची भूक लागली आहे, हुक केलाय आणि आता बॉलला पाठवून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार अमित कोरीच्या बॅटमधून 6 धावा.
काय फटका खेळला सर, अगदी चेंडूला ओळखलं, दूरवरचा चेंडू होता, चेंडू आला, त्याला येऊ दिला आणि लगेच चेंडू खेळून काढला, हुक केला आणि त्यावर मात्र 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. सचिन काटकर आणि त्यांच्या साथीला खेळणारा खेळाडू अमित कोरी, जो आपण पाहतोय एक जीवदान मिळालं, त्यानंतर धावबाद होता होता देखील वाचले, परंतु आता मात्र अप्रतिम अशी बॅटिंग करतायत, षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अमित कोरी सामना करतील कुणाल यांचा. यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर, येतोय षटकार. थँक्यू. आमचे पंच भालेराव सर आणि मी चर्चा केली, दुसऱ्या डावामध्ये काय घडेल त्यावेळेला भालेराव सर म्हणाले होते सुरुवातीचे काही विकेट्स गेला तर दबाव बनू शकेल, परंतु आता मैदानात आली रे आली, अमित कोरीची बारी आली, त्याने 2 षटकार ठोकले आणि सांगितलं येस टायगर अभी जिंदा है, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेन तर षटकार. एकेरी दुहेरी धावांना स्थान नाही. 39 वर धाव फलक पोहोचलाय, म्हणजेच काय आता इट का जवाब पत्तरचे द्यायला सुरुवात झाली. रोहनजी नक्की सर, पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. कुणाल पवार यावेळेस मात्र उलटा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण जर पाहायचं झालं तर सरळ हाताने तूप निघत असेल तर उलटा हात करण्याची गरज आहे का, हा नक्कीच प्रश्न अमित कोरी यांना पडला असेल, कारण सरळ बॅटने धावा येत होत्या, बॅट उलटी करण्याची गरज होती का, त्यावर मात्र चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. आणि कुणाल पवार यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. कुणाल देखील कसलेला गोलंदाज आहे, फायपर त्याने आजच्या दिवसामध्ये पूर्ण केले, त्यामुळे तो देखील कमबॅक करणं जाणतो आणि ते कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अजून एक स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्लॉक केलाय, बॉल सीमारेषा पार, षटकार. ज्याला धडपड करायला जमते ना, परिस्थिती देखील त्याच्या समोर नमते. आणि आपण पाहिलं असेल एक चेंडू निर्धाव आला, त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला ओळखलं आणि त्याला पूल केलंय सरळ. अमित कोरी यांनी काय फटका सजवलाय. सकाळच्या सत्रामध्ये एक अर्धशतक तुम्ही अमित कोरी यांच्या बॅटमधून पाहिलं, या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम अमित कोरी करताना पाहायला मिळतोय. एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि फस्त करावं, तसा हा बॉल लपेटला आणि या षटकामध्ये हा 3रा षटकार आलाय. कुणाल पवार त्याची पावर पाहायला मिळत नाहीये, पण मी मगाशीच उल्लेख केलाय अमित कोरी आज थांबणार नाहीये, कारण तो मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे, त्याला या मॅचचं महत्त्व माहिती आहे. 3 षटकार त्याने ठोकलेत, पण तो आता थोडासा संयम, टी फॉर टेम्परामेंट, पी फॉर पेशन्स दाखवणं गरजेचं असेल. 45 धावा, 1 गडी बाद. पुढचा चेंडू यावेळेस मात्र थोडासा दिशाहीन चेंडू आहे, व्हाईट बॉल आहे आणि अवांतर धावेने पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ होणार आहे. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहे, 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र 20 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 46 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस पहा, हा क्लास आहे, हा क्लास आहे. हा फटका होता ना, पाहावं आणि पाहतच राहावं असा हा या दर्जाचा फटका होता अमित कोरी यांचा. थँक्यू डीजे. अमित कोरी यांच्या बॅटमधनं निघालेला काय सुंदर फटका होता, काय नजर होती अमित कोरी यांची या चेंडूवर. जसा चेंडू आला ना ऑफ स्टंपला, तसा तो पाहिला आणि त्यावर तडाखा लावला. काय अप्रतिम होता. हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे, जिथला चेंडू तिथं खेळणं. ऑफसाईड द ऑफ स्टंप चेंडू होता, त्याला ऑफसाईड द ऑफ स्टंपच खेळला आणि त्यावर मात्र 4 धावा वसूल केल्या. हे चांगले खेळाडूचं लक्षण आहे आणि अनुभवी खेळाडू आहे अमित कोरी. मोठ्या सामन्याचा मोठा हिरो म्हणून अमित कोरीकडे आपण पाहतोय. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट, क्रॉस बॅटने हा पंप जॅक करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील आहेत, थ्रो केलाय, डेंजर एंडला धावतोय, परंतु भाग मिल्का भाग. 2 धावा मिळाल्यात, 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या असतील 30, म्हणजेच रिक्वायर्ड रेट 10 वर आलाय. सामना दोलायमान स्थितीमध्ये चाललाय. कोणता संघ जिंकेल अद्याप सांगता येणार नाही, परंतु जो सर्वोत्तम खेळेल तो या सामन्यामध्ये बाजी मारेल, कारण आज टिंगरे सरकार चषकाच्या 4थ्या दिवसामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला अनुभवायला मिळतोय.
सर आता पार्टनरशिप बनली आहे, भागीदारी मैदानामध्ये होताना पाहायला मिळते सचिन काटकर आणि अमित कोरी यांच्यामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावर आहेत. 18 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण अजून आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता मात्र भागीदारी झाली आहे. आता जर तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल ना, तर तुम्हाला विकेट डब्ल्यू तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही धमाल पिक्चर पाहिलाय, त्यामध्ये डब्ल्यू शोधायचा आहे, तर तोच डब्ल्यू इथे शोधायचा आहे आपल्याला. हायलाईट पाहतोय आपण या मागच्या 3 षटकांची tenniscricket.in माध्यमातून. तुफान फलंदाजांनी आणलंय धावांचं, सातत्यानं मोठ्या फटकांची निवड केली. अगोदर मंगेशच्या वतीने सुरुवात षटकार आणि त्यानंतर मिस्टर काटकर, संजय काटकर आणि त्यानंतर अमित कोरी, जे खूप वेळ आपल्या योग्य त्या वेळेची वाट पाहत होते, त्यांच्या वतीने देखील आतिषबाजी झाली आणि धावांची लयलूट विक्रोलियन्सच्या विरोधात. एक चांगला खेळ जो पहिल्या डावात आपण पाहिला होता PVS स्पोर्ट्स बिबेवाडीचा, त्या खेळाला चॅलेंज देण्याचं काम विक्रोलियन्सचे या 3 फलंदाजांनी केलेलं आहे. अमित कोरी ज्यांनी धावांची पाटी आज कोरी ठेवली नाही. 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं. बॉल हवेत आहे, फोर्स केलाय मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आकाश काळे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. त्यांच्या वतीनं मात्र प्रयत्न चांगले होते, कमी पडले. बॉल सीमारेषा पार, चौकार. सचिन काटकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी उसळता चेंडू होता आणि त्या उसळत्या चेंडूला समोर खेळले, हे फार अवघड आहे. म्हणजे काय फटक्याचा दर्जा होता सचिन काटकर यांचा. अप्रतिम. या 4 धावेने धावफलक पुढे जात आहे. 56 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा वैभव वसव, चांगला चेंडू, कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय, त्यावर 1 धाव येते. एकाच धावेने धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावा जमा होताना पाहायला मिळत आहेत 57 धावा. मनीष सर, फार मजा येणार आहे, रंगत वाढणार आहे शेवटच्या चेंडूपर्यंत. एक्झॅक्टली, आणि प्रेक्षकांना तेच पाहिजे. टिंगरे सरकार चषकामध्ये हे तमाम प्रेक्षक जे रविवारचा दिवस जो या मैदानावर घालवतात, त्यांचा पैसा वसूल व्हायचा असेल तर मग शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत सामना जायला हवा. आणि सकाळपासून जो खेळ आपण PVS स्पोर्ट्स बिबेवाडीचा पाहतोय, त्यांच्या बॉलर्सचा पाहतोय, ती अपेक्षा आपण ठेवू शकतोय की हा सामना सुद्धा शेवटच्या षटकामध्ये जाईल. अमित कोरी, सचिन काटकर यांनी जबाबदारी चांगली निभावली विक्रोलियन्ससाठी. दोघांनी चांगला खेळ, चांगल्या स्ट्राईक रेटने दिलाय, म्हणून रिक्वायर रन रेट राहिलेला आहे 9.38. पण पाहूया वैभव वसव यांच्याकडे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत त्यांच्या स्पेलमधले. पुन्हा एकदा सज्ज होतात वैभव पंचांच्या उजवीकडून. आपण बार हुक केलाय, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सीमारेषा पार, लॉंग लेग क्लिअर, चौकार. काय फटका खेळला अमित कोरी यांनी. पुन्हा एकदा थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, खराब चेंडू होता, त्याला मात्र ओळखलं, सरळ पाठवून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि येते विकेट. हेच तर या सामन्यातली मजा सांगून जाणार होतं. अमित कोरी मोठा मासा गळाला लागताना पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. अमित कोरी 10 चेंडू 30 धावा, 3 षटकार, 2 चौकार, 300चा स्ट्राईक रेट. आणि अमितने आजचा दिवस त्याच्या नावावर केलेला आहे. पण अजूनही काम संपलेलं नाहीये, काम अजूनही अपूर्ण आहे. ही जी विकेट मिळालेली आहे त्या विकेटचा फायदा होऊ शकेल का बिबेवाडी संघाला? कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक क्षण, एक संधी पुरेशी असते पुनरागमन करण्यासाठी. आणि पाहूया चेतन बाठे यांचा एक्सपिरियन्स नेमका कशा पद्धतीनं कामी येतोय संघासाठी. कारण आता सामना खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाकडून वैभवने विकेटचा रकाना भरलेला आहे. 14 चेंडू 21 धावांची गरज. मी म्हणालो होतो की रविवारचा दिवस पूर्ण परिवारासह हे आमचे प्रेक्षक या टिंगरे सरकारमध्ये व्यतीत करत आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आता मात्र सामन्यामध्ये मजा येणार आहे, कारण विकेट आली आहे. अमित कोरी मात्र बाद झालाय. आता नवीन बॅटर उदयनमुख खेळाडू मुंबई परिसरातून पुढे येताना पाहायला मिळतोय. मोहित जो बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय वैभव वसव अगदी विकेट मिळवून देत आहेत. पुढील चेंडू त्यांचा सामना करतील मोहित. यावेळेस मात्र आडव्या बॅटने जोरदार फटका खेळलाय. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते धनंजय यांचं. चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा धनंजय यांचा आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय.
62 धावा 2 गडी बाद आणि आता जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 20 धावांची. म्हणतात ना की परिस्थितीला लागलेली नजर तुमच्या कष्टाने काढायची असते आणि वैभव वसवणे पहिल्या 3 बॉलवर जरी धावा खर्च केल्या पण त्यानंतरच्या पुढच्या 2 बॉलवर त्यांनी आपल्या कामगिरीचा कस लावला. ड्युअल अँगलमध्ये आपण पाहतो एकाच वेळी बॅटर आणि बॉलर tenniswicket.in वर VVS स्पोर्ट्स बिबेवाडी संघाकडून या 4थ्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन सज्ज होतोय वैभव वसव. स्ट्रायकर एंडला सचिन काटकर. शफल झाले पण सफल नाही झाले. बॉल यष्ट्यांच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये. सामना ऑन आहे, गेम ऑन आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. विक्रोलियन्स मुंबई. आता मात्र सामन्यामधील रंगतता वाढली आहे. 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशा प्रकारच्या मॅचेस या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतताना पाहायला मिळतात हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा टिंगरे सरकार चषक आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारी स्पर्धा, प्रत्येक वर्षी मन जिंकणारी स्पर्धा म्हणजे टिंगरे सरकार चषक, जो भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला जातो. वेळेचं बंधन आहे, याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. अप्पर बिबेवाडी संघ, विनंती असेल संघ नायकाला. आता गोलंदाजासाठी कोण येईल? चेतन बाठे येतील की इतर पर्याय वापरले जातील? थोडी चर्चा झाली आणि चर्चेनंतर नाव पुढे आलेलं आहे. सैफ खानवरती जबाबदारी दिली आहे. हे षटक महत्त्वाचं आहे. टिंगरे सरकार चषक ही स्पर्धा वर्षातून एकदा आपण खेळतो. डेट फिक्स आहे. 14 तारखेला अंतिम दिवस असतो. सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य असतं. शेवटच्या दिवशीचा VIP पास पाहिजे असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. पुढची 10 मिनिटं सर्व काही सोडून एक कायद्याचा खेळ, फायद्याचा खेळ दोन्ही संघांना खेळावा लागेल. हे षटक महत्त्वाचं आहे सैफचं. पाहूया त्याला कशा पद्धतीनं तो न्याय देतोय. स्ट्रायकर एंडला सज्ज आहे मोहित. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20ची गरज. डॉट येतोय. सामना हॉट फेवरेट झालेला आहे. जबाबदारी सैफने स्वीकारलेली आहे. वैयक्तिक खेळ देण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20ची गरज. सर, सामन्यामधली रंगतता वाढली. आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सेफ मात्र कमबॅक करतोय आपल्या संघाचं. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मोहितला थांबवून ठेवलंय. काय जबरदस्त चेंडू हाताळलाय सैफ खान यांनी. 10 चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता. पर्याय तुमच्याकडे खूप आहेत पण योग्य तो पर्याय तुम्हाला यशस्वी करून जातो आणि सैफचा पर्याय चेतन पाठे यांनी वापरला आणि त्या पर्यायाने आतापर्यंत योग्य कामगिरी करून दाखवलेली आहे. पुण्याचे खेळाडू सुद्धा कमी नाही आहेत. पुण्याच्या खेळाडूमध्ये सुद्धा प्रतिष्ठा ठासून भरली आहे, प्रतिभा ठासून भरली आहे. त्याचंच प्रमाण देत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये सैफला पाहतोय. दबाव होता पण दबावाचा अभाव ज्याच्याकडे आहे तोच खेळाडू भाव खाऊन जातो. सैफचे पहिले 2 बॉल डॉट. फुल लेंथ बॉल होता. ड्राईव्ह केलंय स्वतः सैफ पोहोचतोय. बॉल गॅदर करतोय. काय जबरदस्त परफॉर्मन्स सैफचा पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी विक्रोलियन्सला 19 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग या अगोदर आपण पाहिली होती पण आता तितक्याच चांगल्या दर्जाची बॉलिंग पाहतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रावीण्य कमवावं लागतं आणि तेच करत असताना सुरुवात जरी गोलंदाजांची तितकी चांगली नव्हती PVS स्पोर्ट्स बिबेवाडीची पण आता मागच्या षटकामध्ये या षटकामध्ये पुनरागमन झालंय. सामना बॅलन्स झालाय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19ची गरज. अगदी आपण पाहतोय यावेळेस काय सामन्यातली रंगतता वाढली आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सेफ काय कमबॅक करून देतोय. सचिन काटकर सारख्या बॅटरला मात्र थांबवून ठेवलंय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय हा पुण्याचा गोलंदाज. यावेळेस मात्र थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय. पंच नक्कीच दंडित करणार आहेत. वाईट बॉल. अवांतर धावेने धावफलकामध्ये वाढ होणार आहे. धावफलक मात्र बदलताना पाहायला मिळेल आपल्याला. यश जर टिकवायचं असेल तर मग चूक करून चालणार नाही, चुका करून चालणार नाही. ही पहिली चूक झाली. यापुढे झाली तर त्या चुका असतील पण या ठिकाणी बघा अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. प्रेक्षक ज्या ठिकाणी बसलेत ती जागा सोडण्याची इच्छा ठेवत नाही. प्रेक्षकांसाठी सुद्धा टिंगरे सरकार ग्रुपने व्यवस्थित आसन व्यवस्था बनवलेली आहे आणि त्याचमुळे प्रेक्षक शांतीने या दोन्ही संघांच्या खेळाचा आनंद घेत आहेत. इक्वेशन नेमकं काय सांगते? विक्रोलियन्स 11 या संघाला जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्रायकर्स एंडला सचिन काटकर. बॉलिंग ट्रॅकवर सैफ तयार. फुल लेन बॉल होता. ड्राईव्ह केला. मिड ऑन नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावसाठी प्रयत्न केले जात आहेत. नॉन स्ट्रायकर साईडला थ्रो गॅल. बॉल गॅदर झालाय पण तो का विकेट नाही घ्यायचा? मोहितला घ्यायचं नव्हतं.
घ्यायचं होतं तर सचिनला, आणि त्यासाठी त्यांनी ऑपोजिट एंडला रिले थ्रो केला. 2 धावा कंप्लीट. आणि आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पॉवरफुल पीपल फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस, आणि पॉवरफुल स्पर्धा आहे टिंगरे सरकार चषक जी आपल्याला पाहायला मिळते. आणि ती स्पर्धा खेळण्यासाठी मुंबई विरुद्ध पुणे हा शेवटचा क्षण जो आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं प्रेडिक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट बॅटर स्ट्रोक, फ्रंट प्रेस, बॉल स्ट्रेट लॉंग ऑनला, सिंगल कंप्लीट, डबलचा कॉल, पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो, आणि आता फक्त एकच धाव मिळेल. खेळ संपतो. मोहितचा धक्का बसतो विक्रोलियन्सला. 3रा धक्का. मोहित 2 धावांवर बाद झालेले आहेत. इक्वेशनकडे पुन्हा एकदा वळूया. आमच्यासोबत गोपी जाधव सर जॉईन झालेले आहेत. बघा, जोपर्यंत सामना संपत नाही प्रेडिक्शन करणं चुकीचं ठरते, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक घडामोडी अशा घडलेल्या आहेत त्या अनाकलनीय आहे. कालचाच आपण जर विषय घेतला तर ज्या ठिकाणी मयूर कारंडे यांनी तो सामना 26 धावा चेस करून संपवला, जिंकला, प्रेक्षकांच्या मनात त्यांनी जागा निर्माण केली. आज सुद्धा तसं होईल का पाहूया. सैफ खान ज्याने आतापर्यंत 5 चेंडू या षटकातले हाताळलेले आहेत. विकेटचं रकाना रिकामी आहे, पण त्यांना जे करायचं होतं, इकॉनॉमिकल राहायचं होतं ते राहिलेत. 5 धावा खर्च केलेत, आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 15 धावांची. बॉल शिल्लक आहेत 7. सैफ खान जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर या षटकात कोणताही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. सचिन काटकर जो सेट झाला होता त्याच्या विरोधात चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी. आणि यासाठी मनीष सर आम्ही नेहमीच म्हणतो की बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावले, क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण, 2ऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा इथे मिळत आहेत. शेवटच्या बॉलवर मिळाल्या 2 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 69 धावा धावफलकावर 3 गडी बाद. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज असणार आहे इथून पुढे 13 धावांची. 6 चेंडू 13. प्रितेश जोशी ज्याच्या नावावर ग्रामीण क्रिकेटचं शतक आहे, गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाकडून तो नेहमीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो. सचिन काटकर मागच्या सामन्यामध्ये त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता, तो 23 वर आहे. शेवटचं महत्त्वाचं षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि 13 ची गरज. विक्रोलियन्स 11 मुंबई. तर नक्कीच Time सर सामना संपलेला आहे. मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे आणि वेळ संपलेली आहे. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे आणि आपण पाहतोय मुंबई विरुद्ध पुणे ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 13 धावा. मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. मी तुमची रजा घेतोय. जाऊया आपण रत्नागिरीचा गोड आवाज गोपी जाधव सर आणि मीरा भाईंदरचा गोड आवाज मनीषजी पाटील सर. ऐकूया यांना या शेवटच्या षटकासाठी. धन्यवाद. टिंगरे सरकार चषक आणि भरतदादा टिंगरे. धन्यवाद रोहनजी. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. सचिन 23, प्रितेश 2, विक्रोलियन्स 69. 15 ची गरज आहे, बॉल शिल्लक आहे. 13 ची गरज आहे, बॉल शिल्लक आहेत 6. आणि तो पर्याय जो लपून ठेवला होता PVS स्पोर्ट्स बिबेवाडीने, म्हणजे स्वतः कर्णधार आहेत आणि नेहमीच गोलंदाजी करताना दबाव झेलण्याची क्षमता ठेवतात. चेतन बाटे ज्यांनी कित्येक दबावाच्या सामन्यामध्ये शेवटच्या टप्प्यावर बिबेवाडी संघासाठी ती मोलाची भूमिका साकारलेली आहे. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळून जाऊ द्या. सामना कोणी जिंकू दे, दोन्ही संघ उत्तम दर्जाचा खेळ सादर करतायत. जी अपेक्षा, जी चर्चा मी केली होती की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि तो जातोय. खेळ चांगला होतोय PVS स्पोर्ट्स बिबेवाडीचा, खेळ चांगला होतो विक्रोलियन्स मुंबईचा. 6 चेंडू 13 ची गरज. नुकतीच मानाचा करंडकमध्ये तशाच पद्धतीची गोलंदाजी चेतन बाटेने केली होती. आज देखील 6 मध्ये 13 हवे असताना त्याच्या कर्तृत्वाची येथे थोडीशी सत्व परीक्षा असणार आहे, कारण समोर देखील तेवढाच अनुभवी खेळाडू प्रितेश जोशी आणि सचिन काटकर आहेत. 6 चेंडू 13 धावा. कोण जिंकणार कोण हारणार यापेक्षा सरते शेवटी टिंगरे सरकार चषक जिंकणार आहे हे अंतिम सत्य आहे. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाज तयार. 6 चेंडू 13. पहिला बॉल या शेवटच्या षटकातला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, गॅप आहे, बॉल जाईल डीप कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉलला करतोय चेस. पहिल्याच बॉलवर चूक झाली चेतन कडून. फुलटॉस बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकार. गलती से मिस्टेक हातातून बॉल निसटलाय, त्याचा फायदा घेतला आणि त्यानंतर दिशा दिली आहे, कव्हर्स मधून काढलाय, चौकार आलाय. समीकरण 5 चेंडू 9 धावा. म्हणजे सर इथे मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल. रेफरल आलेला आहे बॅटर्स कडून. त्या ठिकाणी इम्पॅक्ट म्हणजेच ओव्हर द वेस्ट आहे की डाऊन द वेस्ट आहे
त्या गोष्टी चाचपणी आपण tenniscricket.in माध्यमातून करतोय. क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर थांबा. चला, क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर थांबा. जसा निर्णय येईल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपापल्या जागेवर थांबा. वेळ जास्त घेऊ नका. चला, बॉलर आपापल्या जागेवर थांबा. चेतन बाटे. खरं तर कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे, क्वालिटी आहे. पहिला बॉल जरी त्याच्या नावावर नाही गेला, अजूनही 5 बॉल्स त्याच्याकडे आहे आणि म्हणूनच थोडासा वेळ ते स्वतःला देत आहेत, थोडासा वेळ ते संघासाठी घेत आहेत. पाहूया या ठिकाणी पंचांचा निर्णय नेमका येतोय का, हा नो बॉल आहे की फेअर बॉल आहे, त्याची चाचपणी, त्याची तपासणी चालू आहे. खरं तर बॉल हातातून निसटला आहे आणि म्हणूनच थोडासा नाराज आहे स्वतःवर चेतन बाटे, पण ती नाराजी बाळगून चालणार नाही. यानंतर अजूनही पुनरागमन करण्याचा मौका चेतनला मिळणार आहे. पण प्रितेश जोशी, जसा मी उल्लेख केला, शतकवीर आहे, बाळकुमचा हा खेळाडू, म्हणजेच बाळकुम ठाण्याचा हा खेळाडू आणि हा देखील विक्रोळींसाठी सातत्यानं नियमित क्रिकेट खेळतो आणि म्हणूनच आता त्याच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील. लेट्स सी अंपायरचं डिसिजन नेमकं येतंय काय. हृदयाची धडधड वाढली असेल. मी मनीष सर एवढंच सांगेन की ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी पुढच्या 5 चेंडूसाठी आपले डोळे बंद करा, कारण आता हृदयाचे बीट्स हे वाढणार आहेत, कारण सामना अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलाय. सध्या तिसरे पंच सांगतायत की ब्रोलिंग तिथून पडताना केली जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी आणि त्यानंतर 6 मध्ये किती बनवायच्या होत्या, तिथून 5 मध्ये किती बनवायच्या आहेत, हे समीकरण आपल्या समोर असणार आहे. किती बरं वाटतंय की सर्वांच्या नजरा समालोचन कक्षामध्ये आहेत. फेअर डिलिव्हरी, हा बॉल थोडासा डीप होत होता, त्याचमुळे हा फेअर बॉल आहे. आता थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल चेतन बाटेने. 5 चेंडू 9ची गरज. 5 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिला बॉल चेतनच्या पक्षात नव्हता, पण पाहूया पुढचे 5 बॉल. विक्रोळींच्या वतीनं पहिल्याच बॉलवर प्रितेशने चौकार खेचलाय. 5 चेंडू 9ची गरज. या इक्वेशन खूप चांगलं सेट झालंय दोन्ही संघांसाठी. चेतन तयार. ओव्हर द विकेट. अजून एक फुल टॉस आणि फुल टॉस वर आय एम द बॉस असं सांगतो प्रितेश जोशी. षटकार. थँक्यू डीजे. प्रितेश जोशी तयारच होता, त्याने बॅट फिरवली, चांगले टायमिंग जुळवलं, षटकार, फुल टॉस टाकला. आणि फुल टॉस म्हणजे प्रितेश जोशीसाठी आज रविवारच्या दिवशी मेजबानीचं प्रारूप होतं. एखाद्या मित्राचा वाढदिवस असावा, त्याच्यासाठी फुलांचा बुके घेऊन जावा, त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन जावा आणि त्याने म्हणावं जी हा कबूल है, तसंच इथे सांगितलं आणि हा तोफा स्वीकारला. षटकार. क्षमता आहे चेतनकडे, क्षमता आहे, तर मग लपून का ठेवायची. एज आय सेड, फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलंय, सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल. पाहूया क्षेत्ररक्षक नाही पोहोचत आणि या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड. तिसऱ्या धावेसाठी पळत आहेत, पण तिसरी धाव पूर्ण होणार नाहीये. प्रितेश धावचेच्या स्वरूपात होत आहेत बाद. 3 चेंडू 1 धावेची गरज. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू 1 धाव. सामना संपलेला नाही आहे. 14 बॉल मध्ये 33. OUTचा सिग्नल ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. थँक्यू डीजे, थँक्यू. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेसाठी लगेचच निघाले. येस नो वेट. अखेर तो कॉल घ्यायचा होता, परंतु तिथे थोडंसं अपयश. प्रितेशने स्वतःची विकेट बहाल केली, कारण त्याला माहिती आहे संघाचा विजय महत्वाचा आहे. 3 चेंडू 1 धाव, 1 धाव 3 चेंडू. 84चं टार्गेट होतं. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. अनपेक्षित गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये घडतात. म्हणजे जे प्रेक्षक उठून चाललेत, थोड्या वेळानंतर डोक्यावर हात मारतील की आपण एक्सपेक्टेशन काय केलं होतं आणि नेमकं झालं काय. खूप वेळा आम्ही त्या गोष्टी पाहिल्या आहेत. 3 चेंडू 1ची गरज आहे. चेतन आपलं सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मी उल्लेख केलाच होता, कॅच ड्रॉप आणि सामना आणि आजचा दिवस गाजवलेला आहे. विक्रोळी अभिनंदन, आपण क्वालिफाय झालेल्या आहात पुढच्या स्टेजसाठी. हार्ड लक टीम बिबवेवाडी. येस, थँक्यू. टिंगरे सरकार टिंगरे सरकार चषक 2025 या पर्वामध्ये गेले 2 दिवस समालोचक म्हणून समालोचन करण्याची संधी
आदरणीय भरतदादा टिंगरे आणि त्याचबरोबर आदरणीय आयोजक आशिषदादा मारणे यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र प्रदीप नैनित म्हणजेच डॉन, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा कव्हर करण्याचा योगायोग यावर्षी लाभला. त्याबद्दल मी आदरणीय भरतदादा टिंगरे आणि आदरणीय आशिषदादा माने आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या संधीसाठी आम्ही नक्कीच यावर्षी या ठिकाणी येऊ शकलो. जी काही तोडकी मोडकी सेवा केली त्यामध्ये जे काही चुकलं असेल ते आमचं आम्हाला परत करा. जे काही चांगलं सांगितलं गेलं ते तुमच्याकडे ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भरतदादा टिंगरे, धन्यवाद आशिषदादा मारणे. टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने खूप चांगल्या स्पर्धेच्या वतीने आम्हाला देखील ती संधी मिळते, त्याबद्दल आयोजन समितीचा आभार. मी सन्माननीय राजू कदम सर, JPLचे आयोजक, सन्माननीय अतुल शेठ आवटी, उद्योजक पुणे मुंबई, तसेच DKG शेवाळे, आपणास विनंती करतो आपण पोहोचायचं स्वागत कक्षामध्ये. आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारांचं आपण वितरण करणार आहोत. फॅन्टॅस्टिक गेम प्ले, आपण पूर्ण दिवसामध्ये चांगलं क्रिकेट पाहिलेलं आहे. खरं तर आजचं क्रिकेट गोलंदाजांनी गाजवलं खऱ्या अर्थानं. तर चला आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. चला